नमस्कार मित्रांनो. सोमनाथ चव्हाण. आज 67व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मला आज बोलण्याची संधी मिळते. अखंड जनसमुदायापुढे आज मला बोलण्याची संधी मिळते. प्रथमतः मी सर्व थोरा मोठ्यांचे आणि तुमच्या बालमित्रांचे मी आभार मानतो. मित्रांनो, प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे आपल्याला आज मिळालेलं लोकशाही. लोकशाही, त्या लोकशाहीप्रमाणे राज्य होईल, सुराज्य निर्माण होईल, ज्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला संविधान दिलं. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या 3 वर्षाच्या अखंड मेहनतीच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे संविधान निर्माण करून दिलं, की ज्या संविधानावरती आज असंख्य उच्च शिक्षित पीएचडी करतायत. खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि भारत हा एकमेव देश आहे मित्रांनो, की ज्या देशामध्ये आज लोकशाही आहे, आणि या लोकशाहीवरतीच आपली एक अर्थव्यवस्था मजबूत झालेली आहे. खूप सारे देश आहेत की ज्यांच्यामध्ये राज्यशाही, हुकुमशाही आहे, पण आपल्याच एकमेव देश आहे, लोकशाही आहे. पण मित्रांनो, या दिवशी मला एक प्रश्न विचारायचा आहे. खरोखर आपण सुराज्य आहे आपल्यामध्ये? खरोखर आपण सुराज्य आहे? आहे? नाही. करेक्ट आन्सर. नाही. याचं कारण असं आहे, जर सुराज्य असतं तर माझा गरीब शेतकरी मित्र आज उपाशी मेला नसता, की जो कमविता पोशिंदा आहे सर्व देशाचा, तोच आज उपाशी मरतोय. त्यालाच या देशामध्ये भाकर खायला मिळत नाहीये. खरोखर खरोखर मित्रांनो, ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आत्ताच जर विचार नाही केला तर भविष्याचा काळ खूपच खूपच अवघड असेल. त्यासाठी आत्ताच विचार करणं गरजेचं आहे. कारण जगाचा पोशिंदा आज उपाशी आहे, उपाशी मरतोय. त्याचा मुलगा अवनवी चपलेने शाळेमध्ये जातोय. त्याच्या मुलाला सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत काम करावं लागतंय. त्याच्या मुलीला कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी मिळत नाहीये. मुलांना खरोखर ही लोकशाही म्हणायची? विचार करावा लागेल. जर मी लोकशाही म्हटलं, दुसरं उदाहरण देईल मी. माझ्या माता भगिनी आज यांच्यावरती बलात्कार, छेडाछेडी हे प्रकार झाले नसते जर लोकशाही असते तर. मित्रांनो, याच्यासाठी केवळ सरकारच जबाबदार नाही, तर तुम्ही सर्व बालमित्र आणि मीही त्याच्यामध्ये तेवढाच जबाबदार आहे. त्यासाठी मीही तेवढंच काम केलं पाहिजे, माझ्या देशासाठी केलं पाहिजे. मित्रांनो, डॉक्टर इंजिनियर बनू नका मी सांगेल. मी तर इंजिनियर आहे, पण डॉक्टर इंजिनियर बनू नका मित्रांनो. आपल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे ती आवड निवडा, आणि त्या आवडीच्या यशाप्रमाणे आवड ती यशस्वी करण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. सचिन तेंडुलकर 10वी पास माणूस आहे. आज तो क्रिकेटचा महागुरु म्हणून ओळखला जातो. का तर त्यांनी जे एक काम घेतलं आणि ते यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज एक निश्चय करा, प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाचा दिन आहे. आणि या दिनी तुम्ही एक निश्चय करा की मीही असाच कोणीतरी एक सक्सेसफुल यशस्वी माणूस बनेल. आणि असं जर प्रत्येक भारतीयाने जर केलं तर खरोखर अमेरिकाच काय, भारत पण जगामध्ये एक नंबर झाल्याशिवाय जाणार नाही मित्रांनो. आणि हा दिवस येईल, नक्की येईल, ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे मित्रांनो. यशस्वी करा, एक निश्चय करा. इथून बाहेर पडायच्या आधी माझा देश हा, मी या देशामध्ये काहीतरी माणूस बनेल, आणि बनवायची क्षमता आपल्यामध्ये आहे, नाही आहेच, आणि तुम्ही करून दाखवाल ही मला खात्री आहे. भारत ही सोन्याची नगरी आहे. या सोन्याच्या नगरीमध्ये काहीही होऊ शकतं मित्रांनो. फक्त तुम्ही निश्चय करा, निश्चयाच्या मागे धावा. निश्चयाच्या मागे धावल्यानंतर नक्की यश नक्की येईल. ते निश्चय कुठला का असेना, प्रत्येकाचे क्षेत्र वेगवेगळं असू द्यात. शास्त्रज्ञ, भारतातले खूप सारे शास्त्रज्ञ आहेत. माझे रिस्पेक्टेड एपीजे अब्दुल कलाम आज आज नाहीयेत. पहिला त्यांचा प्रजासत्ताक दिन. या माणसाने खरोखर अग्निपंख नावाचं एक महान पुस्तक देशाला दिलं, की जो माणूस आज खरोखर राष्ट्रपतीच्या लायक असलेला माणूस, आणि त्यांनी भूषवलेलं पद खरोखर देशाला अभिमानाची गोष्ट आहे. परंतु हा माणूस आज नाहीये. सगळ्यांनी त्यांचा आदर्श ठेवून काम केलं तर नक्की यशस्वी होऊ शकेल. ठीक आहे मित्रांनो, आज मला बोलण्याची संधी दिली. अशी व्हिडिओज मला हे जे माझं जे चालू आहे तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा. याच्याने आपल्या देशामध्ये काहीतरी प्रगती होईल, आणि मुलांमध्ये काहीतरी प्रगती होईल. एक मोटिवेटिव्ह स्पीच आहे. असाच एक मोटिवेटिव्ह आणखी स्पीच घेऊन मी नेक्स्ट टाइम भेटेल. तोपर्यंत बाय बाय. सी यू. थँक्यू.